मंडळी, आज ज्या विषयावर आपण व्हिडिओ बनवतोय त्यात थोडा रागही आहे, थोडी चीड देखील आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुली संदर्भात समाज काय विचार करतो त्या घटनेचं वास्तव दाखवणारा हा व्हिडिओ आहे। आज एक आई पोट तिडकीनं बोलली आहे, पण प्रशासन नेहमीसारखं झोपेचं सोंग घेऊन उत्तर देतोय। पुण्यातील दीप्ती मगर प्रकरणावर हा व्हिडिओ आहे। खरंच आज राज्यात मुली स्वस्थ झाल्यात का? हा प्रश्न आज पुण्यातल्या एका घरातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजातून उमटतो। 3 वर्षाच्या चिमुकली समोर आई गळफास घेते आणि आपण बातमी वाचून पुढच्या स्क्रोलकडे जातोय। दीप्ती मगर इंजिनियर होती, शिक्षित होती, स्वप्न पाहणारी होती, पण सासरी मिळालं ते प्रेम नाही तर छळ। काही महिन्यांपूर्वी वैष्णवी हगवणे, आज दीप्ती मगर, उद्या कोणाचं नाव येणार? हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात गदारोळ झाला, महिला आयोगावर टीका झाली, पण कायद्यात नेमकं काय बदललं? जर तेव्हाच बदल झाला असता तर आज दीप्ती जिवंत असती का? जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दीप्तीच्या आई वडिलांना भेटायला गेल्या तेव्हा महिलांनी थेट सवाल केला, कायद्याने आम्ही सगळे जात आहोत, मुली स्वस्थ झाल्यात का? हा संताप राजकीय नाही, हा आईच्या पोटातून निघालेला आक्रोश आहे। लग्न आज नातं राहिलेलं नाही, तो व्यवहार झालाय का? मुलगी संसारासाठी दिली जाते की सौद्यासाठी? आणि सासरी जळत असलेली मुलगी माहेरपर्यंत पोहोचण्याआधीच कशी काय संपते? हा विषय केवळ गुन्ह्याचा नाही, हा संपूर्ण समाजाच्या आरशात पाहण्याचा क्षण आहे। बाकी हा व्हिडिओ त्यावरच प्रकाश टाकणार आहे। नेमका कसा, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। पुण्यात पुन्हा एकदा एक विवाहित मुलगी सासरी छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळते। पुन्हा एकदा एक चिमुकली आईच्या सावलीला मुकते आणि पुन्हा एकदा संपूर्ण समाजासमोर तोच अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो, मुली स्वस्थ झाल्यात का? ही केवळ संतप्त महिलांची ओरड नाही, तर आजच्या व्यवस्थेवर उमटलेली एक खोल जखम आहे। उरळी कांचन जवळील सोडतापवाडीमध्ये राहणारी इंजिनियर विवाहित दीप्ती मगर चौधरी शिक्षित होती, स्वप्न पाहणारी होती, जबाबदार आई होती, पण सासरी प्रेमाऐवजी तिला मिळाला मानसिक आणि शारीरिक छळ। अखेर 25 तारखेला संध्याकाळी तिनं आपल्या घरी 3 वर्षांच्या मुलीसमोर गळफास घेऊन आयुष्य संपवलं। सासू भाजपमधील सरपंच आहे, सासरे शिक्षक आहेत, समाजात प्रतिष्ठा असलेली मंडळी, पण घराच्या आत दीप्तीचं जगणं नरक बनलं होतं। पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला, पण खरा प्रश्न असा आहे की गुन्हा दाखल होणं म्हणजे न्याय झाला का? की दीप्ती जिवंत राहिली असती तरच खरा न्याय झाला असता? अजून 7 महिने देखील उलटलेले नाहीत वैष्णवी हगवणे प्रकरणाला। तिलाही सासरी त्रास व्हायचा, तिनेही आत्महत्या केली। राज्यभर संताप झाला, महिला आयोगावर टीका करत व्यवस्थेवर प्रश्न उभे केले गेले, पण त्या घटनेनंतर काय बदल झाला? कायद्यात कोणतीही ठोस सुधारणा झाली नाही। पीडित महिलांसाठी कोणती प्रभावी सुरक्षा उभी राहील? या प्रश्नांची उत्तरं आजही रिकामी आहे। आणि म्हणूनच दीप्ती मगरच्या मृत्यूनंतर जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दीप्तीच्या आई वडिलांना भेटायला गेला तेव्हा तिथे उपस्थित महिलांचा संताप उसळला गेला। करायचा नाहीये, पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली? दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले, तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केले? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं, प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला की आज आमची मुलगी काही शिक्षा जर चांगली झाली ना तर कुणीही हिंमत करणार नाही एखाद्या मुलीला आणि असं कोणी नाहीये। इतकं टॉर्चर केलं जातं, हे का केलं जातं? आणि त्यांना शिक्षा नाहीये चांगली शिक्षा, आणि प्रतिष्ठित मगर फॅमिली पुढे कमी नाहीये। हगवणे प्रकरणानंतर तुमच्यावर ताशेरे ओढले गेले, तुम्ही कायद्यात काय बदल केला? तेव्हाच बदल झाले असते तर आज आमची मुलगी वाचली असती, असा थेट सवाल विचारला गेला। त्या क्षणी तो राजकीय आरोप नव्हता, तर एका आईचा आक्रोश होता। कायद्यानं आम्ही सगळे जात आहोत, मुली स्वस्थ झाल्यात का? हा प्रश्न हवेत विरला नाही, तो संपूर्ण व्यवस्थेच्या कानात घुमत राहिला। या संतप्त वातावरणात रुपाली चाकणकर म्हणाल्या की बाई म्हणून लढते, पण आई म्हणून मागं पडते।
कायदा स्ट्रॉंग आहे, पण आपणच कमी पडतोय. 6 वर्ष जर त्रास होत होता तेव्हाच तक्रार दिली का नाही? तेव्हाच तक्रार दिली असती तर आज दीप्ती वाचली असती. पण इथेच प्रश्न उभा राहतो, प्रत्येक त्रास सहन करणाऱ्या मुलीला तक्रार देण्याचं धाडस मिळेल अशी सुरक्षित व्यवस्था आपण तयार केलेली आहे का? त्यांनी पुढे लग्न व्यवस्थेचं वास्तव मांडलं. आपण बाजारात कोथिंबिरीचा भाव 4दा बोलून कमी करतो, पण लग्नात मुलगी उभी करून लिलाव लावतोय. हे शब्द कठोर वाटतंय, पण वास्तव त्याहूनही कठोर आहे. आजही अनेक ठिकाणी लग्न म्हणजे नातं नसून व्यवहार आहे. हुंडा, अपेक्षा, प्रतिष्ठा, सोनं नाणं, आणि यात मुलगी एक वस्तू बनून गेलेली आहे. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की सुरू होतो छळ, तोही मानसिक, शारीरिक, कधी कधी सामाजिक. शेवटी चाकणकरांनी आव्हान केलं, प्रत्येक मुलीला सांगा, सासरी त्रास झाला तर माहेरचे दरवाजे कायम उघडे आहेत आणि ते राहणारच. पण प्रश्न असा आहे की खरंच प्रत्येक मुलीला हे दरवाजे उघडे मिळतात का? की समाजाच्या भीतीपोटी तिला पुन्हा त्याच नरकात ढकललं जातं? थोडं सहन कर, घर फोडू नको, लोक काय म्हणतील, या वाक्यांमुळेच अनेक दीप्ती वैष्णवी अंतिम टोक गाठतायत. आज कायदा आहेत, हुंडाबंदी आहे, 498A आहे, महिला आयोग आहे, संरक्षण यंत्रणा आहे, पण घराच्या 4 भिंतीत हा कायदा पोचतो का? ज्या ठिकाणी अत्याचार होतो त्या ठिकाणी भीती असते, दबाव असतो, प्रतिष्ठेचं ओझं असतं, आणि याच पोकळीतून अनेक मुली हरवतात. दीप्ती मगरचा मृत्यू केवळ एक घटना नाही, तो समाजाला दिलेला इशारा आहे. जर आता ठोस बदल घडला नाही तर उद्या पुन्हा एक दीप्ती, पुन्हा एक वैष्णवी, पुन्हा एक चिमुकली आई शिवा वाढेल. शेवटी प्रश्न तोच, कायद्याला धार कधी येणार? समाजाची मानसिकता कधीच बदलेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगी लग्नासाठी दिली जाते की आयुष्यभरासाठी सुरक्षित केली जाते? जोपर्यंत या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही मंडळी, तोपर्यंत मुली स्वस्थ झाल्यात का, हा प्रश्न कायम महाराष्ट्राला सतावत राहणार. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. बाकी मंडळी, तुम्हाला असल्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्य, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.